मित्रांनो, आता आपल्याला बघायची दुसरी पंचवार्षिक योजना. ठीक आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी थोडक्यात लक्षात घ्या. 56 ते 61चा कालावधी येतो. ठीक आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे, मुख्य भर दिलेला आहे या पंचवार्षिक योजनेमध्ये अवजड आणि मूलभूत उद्योगावर भर दिलेला आहे. प्रतिमान स्वीकारलं होतं PC महालनोबिस. हे संख्याशास्त्रज्ञ आहे आणि यांचा जन्मदिवस हा 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. रामानुजन सोबत हे लंडनमध्ये शिक्षणासाठी होते बघा. एकाच रूममध्ये हे रूममेट होते दोघंजणं. त्याच्यानंतर या पंचवार्षिक योजनेचं लक्ष जे होतं ते 4.5% टाकलं होतं. प्रत्यक्षात साध्य कमी झालेले. ते कमी काय झालं आपल्याला तेही बघायचे. हा मूलभूत गाभा याचा. आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये जो काही खर्च करण्यात आलेला आहे तरतूद, तर 7,900 कोटी रुपयाची होती. ठीक आहे. तर हा साच्या पहिल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा आहे. आराखडा तयार करायला सुरुवात अगोदरपासूनच होत असते. आता या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिला मुद्दा हाच आहे की अवजड आणि मूलभूत उद्योगावर भर का दिला. अवजड कारखाने म्हणजे पोलाद कारखाने आणि मूलभूत उद्योग म्हणजे शेतीशी संबंधित किंवा प्रोसेसिंग करणारे कारखाने म्हणा किंवा गाभाभूत कारखाने म्हणा, कोर उद्योगधंदे म्हणा. तर हा पट्टा येतो असतो बघा. ठीक आहे. तर या पट्ट्याबद्दल थोडक्यात लक्षात ठेवा. मूलभूत उद्योगावर भर का दिला किंवा अवजड उद्योगावर भर का दिला. तर 1954ला आवडी या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि याचे अध्यक्ष आवडी हे आपल्याला माहिती आहे तामिळनाडूमधलं ठिकाण आहे. त्या ठिकाणी काँग्रेसच्या अधिवेशन UN ढेबर यांच्या अध्यक्षतेखाली झालेले होतं आणि या अधिवेशनामध्ये समाजवादी समाज रचना प्रस्थापित करण्याचा ठराव संमत झालेला आहे. समाजवादी समाज रचना म्हणजे काय? देशामध्ये समता निर्माण करणे, विषमता नष्ट करणे. आता समता निर्माण करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. आता समता निर्माण करायचं म्हणजे थोडक्यात काय, गरीब श्रीमंतातली दरी कमी करणे. जी दरी येते त्यांच्यातला जो फरक आहे तो कमी करायचा. म्हणजे श्रीमंताचं उत्पन्न जास्त आहे, गरिबाचं उत्पन्न कमी. मग आता या ठिकाणी समता निर्माण करायचं असेल, एकतर श्रीमंताकडचा पैसा कमी करा आणि गरिबाचा वाढवा किंवा गरिबाचं उत्पन्न वाढवा. मग आता श्रीमंताचा पैसा कमी करायचं म्हटलं त्यांच्या मनात कायमस्वरूपी राग निर्माण होईल. तो राग निर्माण होऊ द्यायचा नसेल तर गरिबाचाच उत्पन्नात वाढ करणं गरजेचे आहे. आणि गरिबाची उत्पन्न वाढवायचं असेल तर गरिबांना रोजगार देणं गरजेचे आहे. मग या ठिकाणी PC महालनोबिसनं सांगितलं रोजगार आता शेती क्षेत्रातून जास्त काही निर्माण होणार नाही, कारण ऑलरेडीच शेती क्षेत्रामध्ये ओव्हरलोडेड या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतोय. म्हणजे जेवढा रोजगार असायला पाहिजे त्याच्या दुप्पट तिप्पट रोजगार शेतीतून मिळतोय. म्हणजे तो प्रचंड बेरोजगारी ऑलरेडी तिथं आहे. म्हणजे आता बाकीचे क्षेत्र रोजगारासाठी शोधणं गरजेचे होते आणि बाकीचे क्षेत्र म्हणजे उद्योगधंदे. म्हणून या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगधंद्यावरती भर देण्याचे निश्चित करण्यात आलं. हे याचं पहिलं कारण होतं. दुसरं कारण काय होतं की भारतामध्ये कारखानेच ऑलरेडी कमी होते. त्यामुळं आपल्याकडे पक्का माल नव्हता आणि पक्का माल नसल्यामुळं पक्क्या मालाची किमती सातत्यानं चढत्या राहायच्या, वाढत राहायच्या. पक्का माल दुसऱ्या देशातून आणून आपल्याला या ठिकाणी बाजारात ठेवावा लागायचा. मग दुसऱ्या देशातून माल आणताना पक्क्या मालाला किंमत जास्त मोजावं लागायची. त्यामुळं आपलं परकीय कर्ज पण वाढत चाललं होतं बघा एका बाजूला. तर दुसऱ्या बाजूला आपण कृषीप्रधान देश होतो आणि कृषीप्रधान देश असल्यामुळं साहजिकच या ठिकाणी ज्या काही वस्तू निर्माण व्हायच्या कच्चा माल निर्माण व्हायचा आणि त्यामुळं आपण कच्चा माल किंवा अन्नधान्य वगैरे निर्यात करायचो. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या कच्च्या मालाला खूप कमी किंमत असते. त्यामुळं साहजिकच याच्यातून काही साध्य होतं अशातला काही भाग नाही. त्यातून रक्कम मिळायची कमी. म्हणजे कच्च्या मालाची निर्यात करणारा देश अशी आपली प्रतिमा होती आणि त्यातून उत्पन्न मिळायचं कमी. त्यामुळे साहजिकच आहे. आणि पक्का माल आयात करताना त्याच्यावर खर्च व्हायचा जास्त. म्हणून या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकारचे हे लक्षात आलं होतं की आता कारखाने जर काढले तर त्याच्यातून पहिला फायदा हा होईल की रोजगार निर्माण होईल. दुसरा फायदा पक्का माल याच ठिकाणी निर्माण होईल. तिसरा फायदा पक्का माल दुसऱ्या देशातून आणण्याची गरज पडणार नाही आणि त्याच्या आयातीवर होणारा खर्चाची बचत करता येईल. चौथा फायदा पक्का माल इथं मोठ्या प्रमाणात निर्माण झाला तर महागाई कमी करता येईल. लोकांना स्वस्तामध्ये त्या वस्तू मिळून जातील. पाचवा फायदा इथल्याच कच्च्या मालावर प्रोसेसिंग केल्या गेल्यामुळं पक्का माल आपण निर्यात करायला सुरुवात करू आणि पक्का माल निर्यात करून जास्त रक्कम कमावता येईल. ठीक आहे. त्याचबरोबर पक्का माल निर्माण करण्यासाठी जे कारखाने आहेत ते कारखाने निर्माण करण्याकरता मग आपण वीज निर्माण करू, रस्ते निर्माण करू, धरणं निर्माण करू आणि याचा सामान्य लोकांनाही फायदा होऊन जाईल आणि त्यातून रोजगार पण निर्माण होईल.
आणि अशासाठी या ठिकाणी मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मूलभूत उद्योग आणि जड उद्योगावर भर देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे आणि हे सगळं पी सी महालनोबिस यांच्या विचारानुसार करण्यात आलं आहे, म्हणून प्रतिमान पी सी महालनोबिसचं स्वीकारण्यात आलं आहे बघा. तर अशा पद्धतीने ही 7,900 कोटीचा प्लॅन आहे दुसरी पंचवार्षिक योजना. कालावधी आपल्याला माहिती आहे 56 ते 61चा कालावधी येतो आणि यामध्ये आर्थिक लक्ष्य टाकलं होतं 4.5%, प्रत्यक्षात साध्य झालं 4.1%. मग आता साध्य कमी झालं, साध्य कमी का झालं ते शेवटी सांगतोच, शेवटी बघू आपण. मग आता या पंचवार्षिक योजनेमध्ये जे टार्गेट ते साध्य करण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घेतले, कोणत्या योजना लागू केल्या, कोणते कार्यक्रम लागू केलेत. यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे कुटुंब कल्याण कार्यक्रम असे नामकरण करण्यात आलेले. हा पहिला नियम या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. लक्षात कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952चा आहे, आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्येच बघितलेलं आहे. इथं सरकारच्या लक्षात आलं आहे की लोकांच्या मनामध्ये या कार्यक्रमाबद्दल थोडी नाराजी आहे, म्हणून मग त्यांनी नाव बदललं आणि कुटुंब कल्याण केले. म्हणजे जेणेकरून कुटुंब नुसतं नियंत्रित कुटुंब करण्यासाठी आमचा कार्यक्रम नाही, तर कुटुंबाची देखभाल करणारा सुद्धा हे आमचा हा कार्यक्रम आहे. तर कुटुंब कल्याण कार्यक्रम असं नामकरण कधी केलं तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्याच्यानंतर रूरकेला येथे जर्मनीच्या मदतीने आणि दुर्गापूर येथे ब्रिटनच्या मदतीने व भिलाई येथे रशियाच्या मदतीने या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील पोलाद कारखाने काढण्यात आलेले. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याकडे तंत्रज्ञान नव्हतं, म्हणून कोणाची तरी मदत घेणं गरजेचं होतं बघा. मग या वेगवेगळ्या देशाच्या मदतीतून आपण या 3 ठिकाणी कारखाने काढलेले आहेत. मग आता हे 3 ठिकाणं हे नेहमी लक्षात ठेवायचं. भारताचा डोळ्यासमोर नकाशानं छत्तीसगडमध्ये या ठिकाणी भिलाई येतं, ओरिसामध्ये रूरकेला येतं आणि पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर येतं. या 3 ठिकाणी पोलाद कारखाने निघालेले. भिलाईचा कारखाना जो आहे पोलाद कारखाना रशियाच्या मदतीनं आपण सुरू केलेला आहे. रूरकेलाचा त्या कालखंडात पश्चिम जर्मनी होता, पश्चिम जर्मनीच्या सहकार्याने सुरू केलेला आहे आणि दुर्गापूरचा ब्रिटनच्या मदतीनं सुरू केलेला आहे. अशा वेगवेगळ्या देशाच्या मदतीतून आपण हे पोलाद कारखाने काढलेले आहेत बघा. ठीक आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आवडी या ठिकाणी पोलाद कारखाना निघालेला आहे आणि या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर या 3 ठिकाणी पोलाद कारखाने काढलेले आहेत आपण. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये रांचीला पोलाद कारखाना काढलेला आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये विजयनगर आणि बोकारो या ठिकाणी पोलाद कारखाने काढलेला आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशाखापट्टणम आणि सालेम या ठिकाणी पोलाद कारखाने काढलेले आहेत. तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी पोलाद कारखाने निघालेत, कोणाच्या सहकार्याने निघालेत ते लक्षात घ्यायचे आहे आपण. तर अशा पद्धतीनं हा दुसरा मुद्दा इथं लक्षात घेण्यासारखा आहे. तिसरा मुद्दा येतो पेरांबूर या ठिकाणी रेल्वे वाघिणीचा कारखाना काढण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे बघा पेरांबूरला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये रेल्वे डबे निर्मितीचा कारखाना काढलेला आहे आणि डबे जाम फ्लॅटवरती ठेवतात, प्लॉटवरती ठेवतात, तो प्लॉट म्हणजे वाघिणी. लक्षात. मग तिथंच रेल्वे वाघिणी निर्मितीचा कारखाना या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भोपाळ येथे अवजड वीज उद्योग स्थापन करण्यात आला, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड हा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. अरे लक्षात. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. हा आजही अस्तित्वात असलेला सरकारी उद्योगधंदा आहे. ठीक आहे. भेल म्हणतो आपण त्याला, भारत हेवी इलेक्ट्रिकल हे, तर शॉर्ट फॉर्म त्याचं नाव आहे भेल. त्याच वेळेस मुंबईत नॅशनल ऑर्गॅनिक केमिकलचा कारखाना काढण्यात आला, जैविक रासायनिक कारखाना म्हणतो आपण त्याला. तर याच पंचवार्षिक योजनेतल्या घटना आहेत आणि याच पंचवार्षिक योजनेमध्ये दुसरं औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेले. तर मग पहिल्या औद्योगिक धोरण 1948चं ज्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आपण. दुसरं औद्योगिक धोरण 56चं ज्यामध्ये जड आणि पोलाद कारखाने निर्मितीवरती भर देणारा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. तिसरं औद्योगिक धोरण 1977चं ज्यामध्ये लघु आणि कुटीर उद्योगाच्या विकासावर भर देण्याचं जाहीर केलं आणि चौथं महत्त्वाचं औद्योगिक धोरण आहे 1991चं ज्यामध्ये नवीन आर्थिक सुधारणा, जागतिकीकरण म्हणू आपण, मुक्त अर्थव्यवस्था म्हणू, या मुक्त अर्थव्यवस्थेचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी यापैकी ह्या 4 धोरणापैकी हे दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं धोरण आहे. हे बघा प्रत्येक सरकारनं आणखीन वेगवेगळ्या औद्योगिक धोरणं राबवलेले आहेत. हां, हे एकमेव 4च औद्योगिक धोरणं नाही, अशी आतापर्यंत औद्योगिक धोरणं 10-15 पुढेच आहेत, पण 4 त्यातले महत्त्वपूर्ण आहेत ज्याच्यावरती बहुतीच प्रश्न राहतो. 48, 56, 77 आणि 91. तर हे 56चं जड पोलाद कारखान्यावर भर देणारं औद्योगिक धोरण आहे, 77चं लघु आणि कुटीर उद्योगावर, 91चं मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारण्यावर आणि 48चं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्याचं आहे. तर हे घटना या ठिकाणी लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर 56ला LICची स्थापना करण्यात आलेली. ठीक आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणतो आपण. तर भारतातल्या 245 खाजगी विमा कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि यातून एकच विमा कंपनी सरकारनं काढली, त्याला म्हणायचं LIC. म्हणजे जे विमा क्षेत्र होतं, विमा क्षेत्राचं सरकारनं सरकारीकरण केलं आणि सगळ्या खाजगी कंपन्यांचं विलिनीकरण करून एकच कंपनी काढली, LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणतो. 1 सप्टेंबरला आपण त्याची स्थापना केलेली 56ला. 1 सप्टेंबर आज LIC दिन म्हणून साजरा केला जात असतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं या ठिकाणी LICची स्थापना आहे. हा विमा आहे. देशभरातील लोकांकडून विम्याच्या स्वरूपात लहान लहान रकमा जमा करायच्या आणि जमा झालेली रक्कम सरकारचे उद्योगधंद्यामध्ये या ठिकाणी गुंतवणूक करायच्या. यातून लोकांचाही विम्याचं या ठिकाणी लोकांच्या जीवनानंतर घरच्यांना विम्याचं संरक्षण दिलं जाते, आरोग्याचं संरक्षण दिलं जाते. तर दुसऱ्या बाजूला सरकारला सुद्धा उद्योगधंदे काढण्यासाठी कर्ज काढण्याची गरज पडत नव्हती, कारण हेच इनडायरेक्टली कर्जच होतं. तर सरकारचाही या ठिकाणी फायदा होता आणि दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेचाही फायदा होता. आज ही जगातली सर्वात मोठी विमा कंपनी LIC आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1956ला तेल व नैसर्गिक वायू महामंडळाची स्थापना करण्यात आली. ONGC म्हणतो आपण त्याला, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. तर 1956ला याची स्थापना करण्यात आलेली. तर तेलाचं उत्पादन करणारी ही सरकारी कंपनी आहे. सरकारने या 2 कंपन्या काढलेल्या आहे तेलाचं उत्पादन करण्याकरता. एक आहे ऑइल इंडिया लिमिटेड, शॉर्टकट त्याला ऑइल म्हणायचं, आणि एक आहे ONGC. ONGCची स्थापना 56ची आहे आणि 59ला ऑइल इंडिया लिमिटेडची स्थापना आहे. ह्या दोन्ही कंपन्या सरकारी कंपन्या आहेत. या दोन्ही सरकारी कंपन्या भारतभरात कोणत्या कोणत्या ठिकाणी पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅचरल गॅस आहे याचा शोध घेण्याचं काम करत असते. ठीक आहे, आणि प्रोडक्शन करून त्याचं शुद्धीकरण करण्याचं काम करते. आणि यांनी तयार केलेलं पेट्रोल, डिझेल जे आहे, नैसर्गिक वायू, हे विकण्यासाठी मग परत 3 कंपन्या काढलेल्या आहे. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल. या 3 सरकारने मार्केटिंग करण्यासाठी, माल विकण्यासाठीच्या कंपन्या आहेत बघा, वितरणासाठीच्या कंपन्या आहेत या. ठीक आहे, तर हे उत्पादन करणाऱ्या 2 कंपन्या आहेत तेलाचं आणि उत्पादन विकणाऱ्या 3 कंपन्या आहेत वेगळ्या. तर उत्पादन घेण्यासाठी या 2 कंपन्यांची स्थापना या कालखंडातली 56 आणि 59ची. ठीक आहे, दुसऱ्याच पंचवार्षिक योजनेमध्ये येतं. 56लाच आर्थिक विकेंद्रीकरणासाठी खादी आणि ग्रामोद्योग कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आपल्याला माहिती आहे 52-53ला आपण बघितलेलं आहे खादी आणि ग्रामोद्योग बोर्डची स्थापना आहे, मंडळाची स्थापना आहे. आता कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहे की या अंतर्गत एखादा या ठिकाणी खादी कारखाना निघत असेल तर त्यांना अनुदान देण्याच्या पद्धती सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर याच पंचवार्षिक योजनेमध्ये नानगल येतं पंजाबमध्ये आणि रूरकेला आहे ओरिसामध्ये. या 2 ठिकाणी खत कारखाने सुरू करण्यात आले. ठीक आहे, कारण अगोदर एकच रासायनिक खत कारखाना होता, आता 2 झालेले आहेत बघा. तर अशा ह्या वेगवेगळ्या घटना घडामोडीचा हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड येतो. मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण जे टार्गेट टाकलं होतं ते 4.5% लक्ष्य गाठण्याचं टार्गेट होतं. प्रत्यक्षात साध्य झालं 4.1%. आलं लक्षात? म्हणजे टार्गेट आपलं जेवढं टाकलं त्याच्यापेक्षा कमी साध्य झालं आणि ते म्हणजे जवळपास 0.4% कमी साध्य झालेलं आहे. आता का कमी साध्य झालं, अपयशाची कारणं काय, त्याच्या पाठीमागे 3 कारणं आहेत बघा. 3 कुठली ते लक्षात घेऊ आपण. सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते म्हणजे सुएझ कालव्याचा प्रश्न या कालखंडात निर्माण होताना दिसतो. ठीक आहे, आता सुएझ कालवा कुठे अगोदर ते लक्षात घ्या. हा युरोप खंड येतं, हा इथं भूमध्य सागर आहे, इकडं आफ्रिका खंड आहे, इथं हा तांबडा समुद्र आहे, इथं भारत येतो आपला, बरोबर आहे. आता भारतातून इंग्लंडला किंवा युरोप खंडात जायचं असेल तर हा मार्ग होता अगोदर. 1969ला काय केलं, इंग्लंड आणि फ्रान्सनं या ठिकाणी तांबडा समुद्र, भूमध्य समुद्र यांना जोडणारा 131 किलोमीटर लांबीचा कालवा खोदला. या कालव्याला म्हणायचं सुएझ कालवा. ठीक आहे, आणि मग भारताचा व्यापार या सुएझ कालव्यातून सुरू झाला युरोप खंडामध्ये. म्हणजे आपलं 1 महिन्याचं इंधन वाचलं, 1 महिन्याचा कालावधी वाचला. त्यामुळं भारतातल्या वस्तू इंग्लंडमध्ये, युरोप खंडामध्ये स्वस्तात विकल्या जाऊ लागल्यात, कारण खर्चच कमी झाला होता. तर अशा प्रकारचा हा सुएझ कालवा होता. आता हा सुएझ कालवा खोदला होता इंग्लंड आणि फ्रान्सच्या कंपनीनं आणि त्यांच्यावर मालकी त्यांची होती. मग 1948ला इजिप्त स्वतंत्र झाला, इजिप्तच्या प्रदेशातून जात होता. इजिप्तनं मग काय केलं, 1956ला त्याचं राष्ट्रीयकरण केलं, या कालव्याचं सरकारचं नियंत्रण प्रस्थापित केलं. त्यामुळे इंग्लंड फ्रान्स भडकले, त्यांनी यांच्यावर आक्रमण केलं. त्यामुळं काही कालखंडाकरता हा कालवा पडला बंद, हा मार्ग झाला बंद.
त्यामुळे मग भारताचा व्यापार परत आफ्रिका खंडाला वळसा घालूनच जाण्याशिवाय पर्याय नाही. यातून मग वस्तू युरोप खंडात पोहोचता पोहोचता महिना जास्त लागू लागला, इंधन जास्त लागू लागलं, त्या वस्तूची किमती वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता. मग वस्तूची किमती वाढल्या, त्यामुळे युरोपियन लोकांनी भारतीय वस्तूची मागणी कमी केली, त्यामुळं आपली निर्यात घटली आणि निर्यात घटल्या गेल्यामुळं या ठिकाणी परकीय गंगाजळी कमी पडली. मग सुएझ कालव्याचा प्रश्न पहिला मुद्दा येतो अपयशाच्या कारणाचं. दुसरं कारण आहे परकीय गंगाजळीत घट झाली आपली. लक्षात, कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी आपण बघितलेलं इंग्रजांनी दिलेली आपल्याकडची परकीय गंगाजळी आपण वापरली. आता आपल्याकडे परकीय गंगाजळी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये वेगवेगळ्या पोलाद कारखान्यासाठी वापरली, त्यामुळे परकीय गंगाजळी संपुष्टात आली. म्हणून हे सुद्धा अपयशाचे एक कारण आहे, परकीय गंगाजळीचा तुटवडा. आणि तिसरं कारण होतं की या कालखंडामध्ये पाणी पाऊस थोडा मागं पुढं करायला लागला होता, खंडितपणा यायला लागला होता, मान्सूनमध्ये अनियमितपणा चालला होता. त्यामुळं प्रतिकूल मान्सूनामुळं अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली आणि अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाल्यानंतरच मग या ठिकाणी सगळ्यात मोठा फटका आपल्याला बसला. त्यातून जे लक्ष्य होतं ते लक्ष्य काही साध्य झाताना दिसत नाही. तर अशा पद्धतीनं हे असे वेगवेगळे कारण आहे की त्या कारणामुळं या योजनेला अपयश येताना दिसतंय. ठीक आहे.